त्यामुळे अगदी सुरुवातीचे कल आहेत, प्रचंड वेगाने आकडे वर खाली होताना दिसत आहेत. गणेश, पुन्हा एकदा जिथून आपण सुरुवात केली होती त्याच टप्प्यावर आता पुन्हा एकदा चित्र आलेलं आहे. भाजप 42 आणि आप 22. 27 वर्षांनंतर भाजपला बहुमताचा आकडा या कलांमध्ये गाठता आला, हे महत्वाचं आहे. खरं. माझ्यासोबत एक आम आदमी पार्टीचा हा कार्यकर्ता आहे, नांदेडचा आहे आणि इथे प्रचार करतोय. किती दिवस प्रचार करतोय? मागच्या 25 दिवसापासून आहे मी इथे. आणि मी नागवेंद्र गणेश, नांदेडहून आलेलो. तर प्रचाराचा फायदा झाला नाही. आता तर पोस्टल बॅलेटची मोजणी झाली. आता जशा जशा मतपेट्या उघडतील आणि आम आदमी पार्टीचा जो बेस वोट आहे त्याच्यामध्ये बहुमत भेटून कुठे प्रचाराला गेलास? मी बऱ्याच विविध. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आपण बघतो आहोत की भाजपनी आता 42 जागांवर आघाडी घेतलेली आहे, आपनं 23 जागांवर आघाडी घेतलेली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा ओलांडलेला आहे आणि जसं आत्ताच आपण म्हणत होतो की अनेक वर्षांनी भाजपनी सुरुवातीच्या कलांमध्ये का असेना बहुमताचा आकडा पार केल्याचं चित्र आहे. भाजपनी 42 जागांवर तर आपनं 23 जागांवर आघाडी घेतलेली आहे. आम आदमी पक्षाचे जे 3 प्रमुख उमेदवार आहेत ते तिन्ही प्रमुख उमेदवार अजूनही पिछाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी हे तिन्ही आम आदमी पक्षाचे प्रमुख चेहरे सध्या पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे. भाजपने सध्या 42 जागांवर आणि आपनं 23 जागांवर आघाडी घेतलेली आहे. काँग्रेसची आघाडी सुद्धा आता 2 वरून 1 वर आलेली आहे आणि काँग्रेस एका जागेवर सध्या आघाडीवर आहे. 70 पैकी एकूण 66 जागांवरचे कल आपल्या हाती यायला सुरुवात झालेली आहे. साधारण 20 मिनिटांपूर्वी म्हणजे 8:30 वाजता ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या 20 मिनिटांमध्येच भाजपनी बहुमताचा आकडा कलांच्या बाबतीत ओलांडलेला आहे. अर्थात पुन्हा एकदा आपण हे स्पष्ट करायला हवं की अगदी पहिल्या दुसऱ्या फेरीचे हे कल आहेत, अजून बऱ्याच फेऱ्या होणं बाकी आहे आणि साधारण 9:30-10 वाजल्यानंतर आपल्याला चित्र काय आहे हे सेटल व्हायला सुरुवात होईल असं आपण म्हणू शकतो. त्यानुसार सध्या प्रचंड मोठ्या संख्येने उलटफेर या आकड्यांमध्ये होताना दिसत आहेत. पहिल्यांदा भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला होता, आता हा बहुमताचा आकडा ओलांडलेला आहे. अवघे 4 कल हाती येणं सध्या बाकी आहे. एकूण 60 पैकी 66 पैकी 23 ठिकाणी आप, 42 ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेस असं चित्र सध्या आपण बघतो आहोत दिल्लीमध्ये. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण पाहतो आहोत आणि कुठल्याही क्षणी कलांमध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो याचं उदाहरण आता आपण बघितलेलं आहे. मागच्या एका तासामध्ये 2 वेळा केवळ कल नाही तर पूर्ण ट्रेंड बदललेला आहे. बहुमताचा आकडा बदललेला आहे. बहुमत कोणाला मिळतं याचं